राहील? निश्चितच आपण बघतोय हे सर्व देशमुख कुटुंबीय होते या मोर्चात सहभागी झालेत आणि लवकरात लवकर आरोपीला पकडावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ते संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व त्यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी केली. कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, धाराशिव. लवकर म्हणजे एक बी आरोपी राहिला नाही पाहिजे, सुटला पण नाही पाहिजे आणि तातडीचं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला पाहिजे. हे सगळे मॅटर महिलांचे, मुलीचे, संतोष भैयाचे, सोमनाथ सूर्यवंशीचे, त्या वाकोडे साहेबांचे फास्ट ट्रॅक कोर्टात चालू तातडीनं न्याय दिला पाहिजे, नाही तर जड जाईल. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खोटं बोलत नाही, तुम्ही सहज घेऊ नका, आयुष्य हसण्यावर पण घेऊ नका. संतोष भैयाच्या मारेकरांना न्याय मिळाला पाहिजे, नसता तुम्हाला जड जाईल. हो, आजही या धाराशिवमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. अरे काय नीच वृत्तीचे लोक तयार व्हायला लागलेत मुख्यमंत्री साहेब. सरकारचा किंवा गृह विभागाचा कुठेतरी वचक कमी झाले आता वाटायला लागले. 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायले आणि ते पण पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवरती. म्हणजे किती नीच कळस गाठलाय. हे मोर्चा न्याय मागतो, गोरगरिबाच्या. होते मनोज जरांगे पाटील, कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सर्वदे, TVN मराठी, धाराशिव.